हार्ट अटॅकचा धोका टळणार। एक इंजेक्शन आणि हार्ट अटॅक पासून मुक्ती। हार्ट पेशंट्सना आता औषधाची गरज नाही। तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, हृदयविकारांच्या भीतीने तुमची चिंता वाढलीये, तर आता काळजी करण्याची गरज नाहीये, कारण शरीरातील सायलेंट किलर आणि हृदयविकारांना आमंत्रण देणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलवर आता सहज नियंत्रण मिळवता येणार आहे। एका इंजेक्शनाच्या सहाय्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल झटपट कमी करता येणार आहे। बीबीसी सायन्स फोक्सच्या रिपोर्टनुसार स्टॅटिन्स सारखी औषधही कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात, मात्र ती औषधं दररोज घ्यावी लागतात। आता शास्त्रज्ञांच्या एका संशोधनामुळे वर्ब 102 नावाचं एक इंजेक्शन शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकते। ते कसं पाहूयात। हार्ट अटॅकचा धोका टळणार। कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वर्ब 102 औषधाची निर्मिती। वर्ब 102 औषधाची 14 रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे। जास्त इंजेक्शनाचे डोस घेणाऱ्या रुग्णांच्या वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये 69% घट, मध्यम डोस घेणाऱ्या रुग्णांच्या कोलेस्ट्रॉलमध्ये सरासरी 21% ते 53% घट। औषध शरीरातील PCSK9 नावाच्या जनुकावर नियंत्रण ठेवतं। जनुकावरील नियंत्रणानं रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण। की प्रयत्न केल्यानंतर काही लोकांचं कोलेस्टेरॉल डाएटमध्ये बदल केला तर कमी होतं, काही लोकांचं कोलेस्टेरॉल औषधं घेतली की कमी होतं, पण काही लोकांचं कोलेस्टेरॉल हे दोन्ही गोष्टी करून कमी होत नाही। तर हे का घडत असावं, त्या दिशेने मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं संशोधन आता आपल्याला हाती लागलेलं आहे आणि ह्या वेगाने जर प्रगती होत राहिली तर आपण खूप मोठ्या आजारांवर अतिशय चांगल्या पद्धतीनं मात करू शकू। वर्ब 102 या औषधांच्या अजूनही काही चाचण्या होणं बाकी आहे। या चाचण्यांमध्ये ते सर्वच प्रकारच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचं सिद्ध झाल्यास हार्ट पेशंटसाठी हे इंजेक्शन म्हणजे वरदानच ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।